आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 283 या ओवीचा थोडक्यात मध्ये अर्थ पाहणार आहोत। ओवी अशी आहे, इंद्रियांची या संगती जे पसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी। या ओवीचा थोडक्यात मध्ये अर्थ सांगायचा झाला तर, इंद्रियांच्या संगतीमुळे बुद्धी चंचल होते, मात्र तीच बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर होते। थोडक्यात सांगायचे झाले तर, शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध या 5 विषयामध्ये सामान्य जीव अडकल्यामुळे त्याची बुद्धी ही चंचल होते, आणि ज्या वेळेस बुद्धी चंचल होते त्यावेळेस त्या जीवाचा घात होतो। याचं उदाहरण पाहायचं झालं तर, शब्द या विषयामध्ये हरिण या जीवाचा घात कसा झालेला आहे ते थोडक्यात सांगते। हरिण या प्राण्याला मधुर असे सूर खूप आवडतात, आणि याचाच फायदा घेऊन पारधी लोक जाळे लावतात आणि दुसऱ्या बाजूला सुंदर अशी बासरी वाजवतात। या मधुर सुरांकडे हरिण आकर्षिले जाते, त्याची बुद्धी चंचल होते आणि सैरभैर होऊन वेगाने धावू लागते, आणि अशा प्रकारे जाळ्यात अडकते आणि त्या शिकाऱ्यांच्या हाती लागते। या एका शब्द या एका विषयामुळे या एका जीवाचा घात होतो। दुसरा विषय आहे तो म्हणजे स्पर्श। स्पर्श विषयामुळे हत्ती या प्राण्याचा कसा घात होतो तर, हत्ती हा जंगलामध्ये बेभान होऊन फिरत असताना शिकारी त्याचा फायदा घेतात आणि जंगलामध्ये खड्डा खणून तिथं प्रतिकात्मक स्वरूपाची एक लाकडी हत्तीन उभी करतात, आणि स्पर्श या विषयामध्ये या प्राणी बेभान झाल्यामुळं त्या लाकडाच्या हत्तीनेवर तो उडी घेतो, खड्ड्यात पडतो आणि सहजच त्या शिकाऱ्यांच्या हाती लागतो, आणि अशा प्रकारे स्पर्श या विषयामध्ये जीव अडकल्यामुळे हत्ती या प्राण्याचा घात होतो। तिसरा विषय आहे रस। रस या विषयामध्ये मासा या प्राण्याचा कसा घात होतो तर, कोळी लोक मासे पकडण्यासाठी गेलेले असताना जाळीमध्ये किंवा आपल्या काट्याला खाद्यपदार्थांचा गोळा चिकटवतात, आणि हा बिचारा मासा खाण्याच्या नादामध्ये त्या काट्यामध्ये अडकला जातो आणि सहजच कोळी लोकांना सापडतो आणि त्याचाही जीवाचा घात होतो। रूप या विषयामध्ये पतंग हा सगळ्यांना माहिती आहे, आणि दिवा गेल्यानंतर गावाकडे जर दिवा लावला असता किंवा देवाजवळ आपण ज्यावेळेस दिवा समयी लावतो त्यावेळेस पतंग पक्षी त्या ज्योतीकडे आकर्षित होतो आणि त्या दिव्यावर झेप घेतो आणि त्याचा सुद्धा घात होतो। शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध। गंध या विषयामध्ये भुंगा कसा अडकतो हे सर्वांनाच माहिती आहे। मकरंदाच्या सेवनासाठी भुंगा हा खूप दुरून फुलांकडे आकर्षिला जातो, फुलामध्ये शिरतो आणि मकरंद सेवनामध्ये एवढा तल्लीन होतो की रात्र झालेली त्याला समजत नाही, आणि त्या फुल आपोआप मिटले गेल्यानंतर त्या फुलामध्ये मिटला जातो आणि त्याच्याही जीवाचा घात होतो। अशा प्रकारे एका विषयाने एका जीवाचा कसा घात होतो हे उदाहरणासहित आपण बघितलेलं आहे। परंतु सामान्य जीव या 5ही विषयामध्ये अडकलेला आहे, आणि या 5ही विषयामध्ये अडकल्यामुळे त्याची बुद्धी चंचल होते, आणि अशी चंचल बुद्धी झाल्यानंतर त्या जीवाचा निश्चितच घात होतो। आणि म्हणून जर जीवाचे कल्याण करायचे असेल तर या बुद्धीला आत्मस्वरूपी स्थिर केले पाहिजे। जय जय रामकृष्ण हरी।